आज आपण झटपट तयार होणारा खूप टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत। हा जर तुम्ही एकदा खाल तर आठवड्यातले 4 दिवस नक्कीच बनवाल। तर त्याच्यासाठी आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे, जे रेग्युलर आपण पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत। जाडसर जे पोहे असतात ते घेतलेले आहेत। एखाद्या वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता। हे पोहे आपल्याला आता 3 ते 4 पाण्यातून धुवून घ्यायचे। तर पोहे धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि 10 मिनिटासाठी याला आपल्याला रेस्ट द्यायची आहे, म्हणजे आपले पोहे आहेत ते छान भिजतात बघा। तर 10 मिनिट झालेले आहेत बघा, आपले पोहे आहेत ते छान भिजलेले आहेत, एकदम मऊसूत झालेले आहेत। पोहे भिजताय तोपर्यंत आपण बाकीची तयारी सुद्धा करून घेऊ शकता। त्याच्यानंतर हे पोहे आहेत ते एका चाळणीमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। जेवढं जास्तीत जास्त पाणी काढता येईल तेवढं काढायचं आहे। त्याच्यानंतर हे पोहे आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे। बाउल मी पूर्णतः कोरडं करून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे। उकडलेला बटाटा आहे। बटाटे जर छोट्या आकाराचे असतील तर 2 घ्यायचे। त्याच्यानंतर 1 चमचा किसलेलं आलं घालायचे, 2 हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे, 1 मीडियम आकाराचा कांदा घालायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला बारीक चिरलेला पालक घालायचा आहे। पालकाच्या ऐवजी मेथी घालू शकता, कोथिंबीर घालू शकता। या प्रकारे जर भाज्या टाकल्या तर मुलं आवडीने खातात। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे। अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये घरगुती मसाला घालायचा आहे किंवा मग तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता। अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचे आणि 4 मोठे चमचे याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जर तुमचे बटाटे आहेत ते जास्त उकडलेले असतील किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त ओलसरपणा असेल किंवा पोह्यांमधलं पाणी जास्त राहिलेलं असेल तर याच्यामध्ये बेसन पीठ अजून जास्त न टाकता आपल्याला रवा घालायचा आहे। तर माझे बटाटे आहेत ते खूप जास्त उकडलेले नव्हते, त्याच्यामुळे मी एवढंच बेसन पीठ घालणार आहे। जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त बेसन पीठ घातलं तर बेसन पिठाची चव जास्त येते। तर ओलसरपणा जास्त असेल तर थोडासा रवा घालू शकता। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे मळल्यानंतर ज्या आकारामध्ये तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। याप्रमाणे सिलेंडर बनवू शकता, असे गोल गोल याचे रोल तयार करू शकता किंवा मग मी ज्याप्रमाणे नाश्ता बनवलेला आहे त्याप्रमाणे सुद्धा बनवू शकता। तर मी याप्रमाणे ट्रायंगल बनवलेले आहेत। खूप झटपट तयार होतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात आणि मुलांना असे वेगवेगळे शेप म्हटलं तर मुलं खूप आवडीने खातात। तर याचे गोल सर्कल केलं तर अगदी सहज त्याला शेप देता येतो बघा आणि झटपट तयार होतो। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता। मस्त असा आपला नाश्ता तयार होतो। तर याचप्रमाणे बाकीचा नाश्ता सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर मी सगळे ट्रायंगल आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। खूप जास्त प्रमाणामध्ये तेल घेण्याची गरज नाही आहे। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपला नाश्ता सोडायचा आहे। नाश्ता सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। एक साईड तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटून आपल्याला ती साईडसुद्धा छान तळून घ्यायची आहे। आपला नाश्ता आहे तो छान तळला गेलेला आहे बघा, मस्त रंग आलेला आहे। तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढाच खायला सुद्धा खूप टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो। तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचा नाश्ता सुद्धा तळून घ्यायचं आहे। तर दुसरी बॅच तळताना आपल्याला थोडंसं तेल अजून गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर नाश्ता सोडायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर मी सगळा नाश्ता तळून घेतलेला आहे। खूप मस्त कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार झालेला आहे। हा तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता। खूप टेस्टी असा नाश्ता तयार होतो आणि झटपट होतो बघा, खूप टेस्टी लागतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।